हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आजचा ग्रामरचा टॉपिक आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. ठीक आहे, आपण टॉपिक सुरू करूयात, पण त्याआधी दोन छोट्याशा गोष्टी पटकन सांगते. एकतर तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल म्हणजे बघता आहातच, चांगला रिस्पॉन्स येतोय, पण जेव्हा बघता तेव्हा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटनसुद्धा जरूर दाबा. ठीक आहे, तर ही एक छोटीशी रिक्वेस्ट. आणि दुसरं म्हणजे जसं आत्ता आपण आपल्या चॅनलवरती ग्रामर शिकतोय, तसंच मी फॉनिक्सचे व्हिडिओज पण आपल्या चॅनलवरती आहेत आणि जॉली फॉनिक्समध्ये मी टीचर ट्रेनिंगसुद्धा देते, सर्टिफिकेशनसुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्हाला किंवा तुमच्या फ्रेंड्सना, रिलेटिव्सना कोणालाही तो कोर्स जर करायचा असेल तर मला माझ्या ईमेल आय डीवरती जरूर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, पटकन रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्सना सुरू करूयात. आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणजे काय? एखाद्या वाक्यामध्ये मी आहे तर मी मलाच संबोधित करते की मी माझ्याबद्दलच काहीतरी सांगते, किंवा एखादा मुलगा आहे तो त्याच्याबद्दलच काहीतरी सांगतोय, मुलगी आहे ती तिच्याबद्दलच काहीतरी सांगते, तेव्हा आपण हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स वापरतो. ठीक आहे, उदाहरणार्थ माय सेल्फ, हिमसेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ. ठीक आहे, आणि युअर सेल्फ. ठीक आहे, आता हे सिंग्युलर पर्सनसाठी झालं, एकच व्यक्ती असेल तेव्हा. पण एकापेक्षा जास्त असतील तर काय करायचं? तेव्हा कोणते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स वापरायचे? तर आवर सेल्फ्स, देम सेल्फ्स आणि युअर सेल्फ. कारण इथे दोन्हीकडे युअर सेल्फ आणि युअर सेल्फ्स असं आहे, तर तिथे सिंग्युलर आणि प्लुरल असा फरक आहे. ठीक आहे, आता आपण याची वाक्य बघूयात नेहमीप्रमाणे. आता हे वाक्य बघा. शी टॉट हर सेल्फ द कुकिंग स्किल्स. ती स्वतःच स्वयंपाक शिकली किंवा स्वयंपाकाचं कौशल्य ती स्वतःच शिकली. ठीक आहे, आय हर्ट माय सेल्फ वाईल प्लेईंग ऑन द ग्राउंड. प्लेग्राऊंडवर खेळताना किंवा मैदानात खेळताना मला लागलं, माझ्यामुळेच मला लागलं, मीच धडपडली, मीच पडली, असा त्याचा अर्थ. द किड्स क्लीन द रूम देमसेल्व्स. मुलांनी स्वतःची रूम स्वतः स्वच्छ केली. चौथं सेंटेन्स आहे बिहेव युअर सेल्फ. ठीक आहे, आता जर कोणी जास्त मस्ती करत असेल, बऱ्याचदा कसं आपण मजा मस्ती एकमेकांची करतच असतो, आपण म्हणजे फ्रेंड्स असतो, शाळेमध्ये मित्रमैत्रिणी असतो, त्याच्यामुळे मजा मस्ती धमाल चालते. पण कोणी जर अशी करू नये अशी किंवा आपल्याला न आवडणे मजा केली तर आपण मराठीत काय सांगतो? असं करू नकोस असं सांगतो की नाही? तर तसंच आपण इंग्लिशमध्ये बिहेव युअर सेल्फ असं म्हटलं जातं. ठीक आहे, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. तुझी काळजी घे, स्वतःची काळजी घे. ठीक आहे, वी एन्जॉयड आवर सेल्स ॲट द पिकनिक. आम्ही पिकनिकला खूप मजा केली. लेट्स इंट्रोड्यूस आवर सेल्स टू अवर न्यू क्लासमेट. तुमच्या शाळेत वर्गात कोणी नवीन मित्र आला, मैत्रीण आली, तर त्यांना आपण स्वतःची ओळख करून घेऊयात किंवा करून देऊयात, असा ह्याचा अर्थ. ठीक आहे, तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे इतकं साधं सोपं सरळ आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा जाता जाता सांगते, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, पुढच्या वेळेला नवीन ग्रामर कॉन्सेप्टसह पुन्हा भेटूया. बाय बाय.